चला तर आज तुम्हाला मी सिंपल आणि एकदम पटकन होणारं मटकीच्या डाळीचा रस्सा दाखवते. तर मम्मीने काय केलं, पहिल्यांदाच चपात्या बनवून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये रस्सा बनवते. असं केलं की होतं काय, भांडी पण कमी पडतात आणि स्वयंपाक पण एकदम पटकन होतो. आता आम्हाला काही रस्सा जास्त लागत नाही, त्यामुळे तव्यामध्येच बनवतोय. मम्मीने काय केलं, चपात्या झाल्या की त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं, भरपूर असा कांदा घालायचा. मटकीच्या डाळीमध्ये कांदा जास्त असेल ना तर रस्सा खूप छान असा लागतो. नंतर कांदा छान लालसर भाजून घेतला की अर्धाच टोमॅटो टाकला होता. नंतर जे कोणते तुम्हाला वाटतील ते मसाले घालू शकता. आता आम्ही थोडेसे मसाले घातले. नंतर मीठ घालायचं, हळद घालायची. 10 ते 15 मिनिटं भिजत घातलेली मटकीची डाळ घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. नंतर चटणी घालायची, थोडंसंच पाणी घालून एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची. आता मटकीची डाळ ऑलरेडी भिजवली, त्यामुळे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला वाटलं तर शेंगदाण्याचं कूट घालायचं, नाही घातला तर काहीच हरकत नाही. एकदम मस्त आणि एकदम टेस्टी असा मटकीच्या डाळीचा रस्सा होतो. त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा ट्राय करू शकता. आता मग मी कधी-कधी भाजून पण करते आणि कधी-कधी असं पण करते. चला तर मग ही रस्सा कसा वाटला ते नक्की सांगा.